तर आज आपण सगळे अर्थ परिवारच्या निमित्ताने सगळे कोविड-19 हा जो नवीन महामारी आली आहे आपल्या जगात, त्याबद्दल अवेअरनेस प्रोग्राम करणार आहोत. यामध्ये मी आधी सगळ्यांना सूचना देऊ इच्छितो की हे जे पीपीटी आम्ही बनवलं आहे ते सगळं WHO आणि CDCच्या माध्यमातून जे काही एव्हिडन्स आहेत त्या हिशोबाने बनवलेलं आहे. आणि हे एका प्रिस्क्रिप्शन म्हणून नका घेऊ, तर हे कंटिन्युअसली अपडेट होत राहील जसं जसं नवीन शोध बाहेर पडतील सायंटिस्टद्वारे आणि जे प्रूव्हन असते एव्हिडन्स बेस्ड. तर एक कोट आहे, टाइमली एव्हिडन्स बेस्ड इन्फॉर्मेशन इज बेस्ट वॅक्सिन अगेन्स्ट रूमर्स अँड मिसइन्फॉर्मेशन. तर याचा अर्थ काय की टाइम टू टाइम आपण अपडेट राहिलं पाहिजे अफवांपासून, आणि आपण बरोबर माहिती आहे की नाही ह्याची चाचणी कंटिन्युअसली करायला पाहिजे. कारण जसं 4 दिवसापूर्वी हादसा घडला की मुंबईच्या इकडे बँड्रा स्टेशनच्या इकडे 4,000 लोक जमा झालेली, कारण एका टीव्ही न्यूज चॅनलनी चुकीची माहिती दिलेली की हे ट्रेन परत सुरळीत चालू होणार आहे. तर त्या बातमीमुळे सगळे 4,000 लोक ट्रेन प्लॅटफॉर्मवर आलेले. तर ह्याचा अर्थ असा होतो की कोविड-19 पेक्षा जास्त वाईट ही अशा बातम्या ठरू शकतात. कारण असंच एक घटना झालेली मागच्या महिन्यात. इराणमध्ये सांगितलं की अल्कोहोलमुळे कोविड-19 बरा होऊ शकतो. तर लोकांनी बेजबाबदारपणे अल्कोहोल कन्झ्युम केला आणि त्यांना त्याचा जास्त त्रास झाला व्हायरसपेक्षा. तर यात इम्पॉर्टंट टिप्स आहेत की तुम्ही स्वतःची एकतर काळजी घ्या, दुसऱ्यांची काळजी घ्या, आणि याची वॅक्सिन अजून निघालेलं नाहीये. सो आपण आता बेस्ट काय करू शकतो की स्वतः कॅरियर बनू नाही शकत. कॅरियर बनायचं नाही, आपल्याला बाहेर जास्त पडायचं नाहीये, आपल्याला कोविड-19च्या संपर्कात यायचं नाही, सो दॅट त्याचा जो चेन आहे, जी साखळी आहे ती तुटेल आणि कर्व आहे तो जरा नीट कंट्रोलमध्ये येईल, जेणेकरून आपल्या हॉस्पिटल्सवर आणि मेडिकल स्टाफवर जास्त ताण पडणार नाही. तर कुठल्या प्रकारे आपल्याला कोविड-19 हा आजार होऊ शकतो. तर आपण जर कोविड-19च्या रुग्णाच्या आसपास आलो आणि त्यांनी जर आपल्यावर शिंकलं किंवा कफ केलं, तर ते जे जंतू आहेत ते आपल्याला लागून आपण इन्फेक्ट होऊ शकतो. किंवा जर त्यांनी काही शिंकलेलं वगैरे जे ड्रॉपलेट्स आहेत तिकडे कुठला आपला हात लागला आणि तो हात मग आपल्या नाकातोंड किंवा डोळ्यांच्या इकडे लागला, तर आपण इन्फेक्ट होऊ शकतो. तर आपण याची प्रिव्हेन्शन कसं करू शकतो, आपण याची काळजी कशी घेऊ शकतो. तर पहिली गोष्ट, जर आपल्याला कुठले सिम्पटम्स वगैरे आढळून येत असतील, जरी ते कोविड-19चे असतील किंवा साध्या ह्याचे असतील, सर्दी खोकल्याचे, तर आपण त्याला सेपरेट जागा अलॉट करून द्यायला पाहिजे, जेणेकरून त्याचं जर व्हायरस जो असेल तो जास्तीकडे स्प्रेड नाही होणार. त्याची कपडे, त्याची भांडी, त्याची सगळं वस्तू सगळं सेपरेट पाहिजे. आणि सगळ्यात जास्त आपल्याला स्वच्छता बाळगली पाहिजे त्या बाबतीत. आणि ओव्हरऑलच घर साफ वगैरे सगळ्या गोष्टी साफ तर ठेवायलाच पाहिजे, पण त्याच्या गोष्टींची जरा जास्त काळजी घेतली पाहिजे. मग आपल्याला कंटिन्युअसली जे जे गोष्टींना जास्त हात लागतो, फॉर एक्झाम्पल दरवाजे किंवा रोड हँडल्स म्हणा, आपल्या स्टेअरकेसचे वगैरे, तिकडे सगळ्यात जास्त हात लागतो. रिमोट म्हणा, मोबाईल म्हणा, तर त्या गोष्टी आपल्याला डिसइन्फेक्ट करायला पाहिजे सॅनिटायझरनी म्हणा किंवा कशाने. आणि मेन तुम्ही स्वतःची काळजी घ्या, दुसरीची काळजी घ्यायची तर आहेच, पण स्वतःची मेंटली आणि इमोशनली काळजी घ्या, जेणेकरून जास्त त्रास होणार नाही. कारण एक दोन एक्झाम्पल देऊ इच्छितो की मागच्या महिन्यात 2 असे किस्से घडलेत ज्यात 2 जण टेस्ट पॉझिटिव्ह टेस्ट झाले, पण एकानी घाबरूनच सुसाईड अटेम्प्ट केला. तर आपल्याला असं मेंटली खचायचं नाहीये. वेरज दुसरं अशी गोष्ट होती की दुसरा पेशंट तर घाबरला होताच, पण त्याचे डॉक्टर्स खूप चांगले होते आणि त्यांनी आश्वासन दिलं की काही होऊ दे, आम्ही तुझी खूप काळजी घेणार आणि तुला बरं करूनच सोडणार. तर त्याचा इंटरव्ह्यू बघत असताना तो म्हणाला की अरे, मी अर्धी लढाई तर तिकलेच जिंकलेलो.
डॉक्टर म्हणले, डॉक्टरचं आश्वासनच मला खूप होतं. तर मेंटली आपल्याला खचायचं नाहीये, काही होणार नाही. जास्त काही खतरनाक विषाणू नाहीये. 60च्या खालच्या एज ग्रुपचे मोस्टली सगळेजण रिकव्हर होतातच. तर आपल्याला सोशल डिस्टन्सिंग मध्ये किती डिस्टन्स ठेवायला पाहिजे? तर WHO च्या हिशोबाने 2 मीटरचं मिनिमम अंतर ठेवायला पाहिजे. तर ह्याचे सायन्स काय आहेत की आपल्याला कोविड-19 झालाय हे कसं कळायचं? कारण मोस्टली सगळे सिम्पटम्स तर सेम आहेत. तर ह्याचे मेन डिफरन्शिएटिंग सिम्पटम असे आहेत की आपले जे ओठ आहेत ते ब्लूइश पडतात, निळसर पडतात आणि आपल्याला छातीत खूप असा दबाव फील होतो आणि आपल्याला श्वास घ्यायला खूप प्रॉब्लेम येतो, म्हणजे असं कष्ट फील होतं श्वास घेताना आणि डोकं खूप दुखतं, मायग्रेन सारखं दुखतं आणि उठायला त्रास होतो, कन्फ्युजन टाईप होतं आणि ह्या मेन डिफरन्शिएटिंग सिम्पटम्स आहेत कोविड-19चे. तर प्रोटेक्शन म्हणून आपण जसं म्हणलं सोशल डिस्टन्सिंग तर ठेवायलाच पाहिजे. सगळ्यात जास्त स्वच्छता यात मॅटर करतं. हात वगैरे कंटिन्युअसली धुवायला पाहिजे आणि मेन जरी तुमच्यामुळे हा कोविड-19 हा आजार आला, पण तो तुम्हाला संक्रमण करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमच्या नाक किंवा तोंडाला टच नाही करत. तर आपल्याला कमीत कमी आपल्या चेहऱ्याला हात लावायचा. त्यामुळे जर बाहेरून आला तर तुम्ही सॅनिटाईज केले हात किंवा स्वच्छ धुतले तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. तर मेन बाहेर किराणा किंवा सामान आणताना तुम्ही जास्तीत जास्त स्वतःला कव्हर करून ठेवा, म्हणजे कुठेही हात पाय वगैरेला तो किटाणू लागू नये. आता गव्हर्नमेंटनी मॅन्डेटरी तर केलंच आहे कंपल्सरी की मास्क तर घालायलाच पाहिजे. यात मास्क N95 असायलाच पाहिजे असं काही नाही, कारण हा व्हायरस जो आहे तो फिजिकली साईज मध्ये मोठा आहे. सो हा साधा कापड तुम्ही आपलं कापडाने पण नाक कव्हर केलं तरी चालू शकतं. तुम्ही आईस कव्हर करा आणि ग्लव्स वापरा. ग्लव्सनी काय होतं, जरी तुमचा हात इकडे तिकडे लागला, वर्स्ट केस पकडा की तुमचा कोरोना व्हायरसच्या जिकडे ड्रॉपलेट्स आहेत तिकडे हात लागला, पण तुमच्या हाताला ग्लव्स होते आणि तुम्ही ते ग्लव्स घेऊन घरी आला आणि ते तुम्ही धुवायला टाकले, तर तुमचा दुसरीकडे हाताला कुठे स्पर्श झालाच नाही घरी. तर ते ग्लव्स धुतला गेल्यामुळे तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही. तर जास्तीत जास्त ग्लव्स वापरा. सॅनिटायझरचा वापर करा आणि सगळ्यात कुठल्याही गोष्टीला जास्त हात नका लावू जर तुम्ही बाहेर जात असाल. कमीत कमी कॅशचा वापर करा आणि डिजिटल पेमेंटचा जास्त वापर करा आणि तुम्ही गुगल पे, पेटीएम किंवा फोन पे वगैरे वापरू शकता आणि कॅशबॅकचा आनंद पण घेऊ शकता. जे फ्रिक्वेंटली तुम्ही जिकडे हात लागतो तिकडे सगळ्यात जास्त स्वच्छता बाळगा. तर आपण बघू की कुठल्या गोष्टीवर किती वेळ हा व्हायरस राहतो. तर स्प्रेयर जे असतात ते 3 तास त्याच्यावर राहतं आणि जे कॉपर असतं, पितळे असतं, त्याच्यावर 4 तास राहतं आणि प्लास्टिक आणि स्टील या गोष्टींवर 3 दिवस राहतं, 2 ते 3 दिवस आणि सगळ्यात जास्त लाकूडवर राहतं आणि कार्डबोर्डवर 24 तास. तर ह्यात आपण बघू शकतो की प्लास्टिक आणि स्टीलवर सगळ्यात जास्त व्हायरस राहतं. सो आपण ह्यात काय करू शकतो की जर तुम्ही किराणा वगैरे घेऊन आला तर मोस्टली आपण सगळे बघतो की प्लास्टिक पॅकेजिंगच असतं. सो प्लास्टिक पॅकेजिंग असल्यामुळे तुम्ही ते ब्लीचनी वगैरे धुवू शकता पॅकेजिंग आणि मग तुम्ही ते खायला वापरू शकता. किंवा आणि जेव्हा तुम्ही भाज्या वगैरे घेऊन येता तर पोटॅशियम परमँगनेटचा वापर करू शकता, जेणेकरून जर त्याच्यावर भाज्यांवर व्हायरस असेल तर तो धुतला निघतो, धुवून निघतो. आणि मेन तुम्ही जर बाहेरून आला तर सनलाईटच्या खाली म्हणजे सूर्यप्रकाशाखाली तुम्ही ठेवली ती पिशवी थोड्या वेळेसाठी तरी ते नॅचरली डिसइन्फेक्ट होऊ शकतं. कपडे म्हणा, पिशव्या म्हणा, तुम्ही नॅचरली सनलाईटच्या खाली ठेवला तर ते नॅचरली डिसइन्फेक्ट होतं. तर या केसमध्ये मी काय सजेस्ट करेल, जरी तुमच्याकडे ब्लिचिंग पावडर किंवा पोटॅशियम परमँगनेट नसेल तरी तुम्ही सनलाईटचा जास्तीत जास्त वापर करा आणि जसं 2 ते 3 दिवस लागतात सहसा व्हायरसला नॅचरली मरायला, तर
कुठलीची पिशवी आली आहे बाहेरून, ते एका कोपऱ्यात ठेवा आणि 2 ते 3 दिवस त्याला हात नका लावू. भाज्या सोडून. जे टिकणारे वस्तू आहेत त्यांना 2 ते 3 दिवस हात नका लावू. भाज्याही असतील तर त्याला जास्तीत जास्त धुवा. आपल्याकडे ऑप्शन नाहीये, तर जास्तीत जास्त धुण्याशिवाय आपल्याकडे काही पर्यायच नाही त्याला. तर सॅनिटायझर्स मोस्टली 60% अल्कोहोलच्या वरचे सगळे रेकमेंड केलेत आणि हात धुवायचे इथे प्रोसिजर दाखवली तर आपण टीव्ही कमर्शियल्सच्या मध्ये हे ऍडव्हर्टाइजमेंट बघितलेच असतील हात धुवायचे, तर ते तुम्हाला मी एक्सपेक्ट करतो की माहिती असतीलच किंवा नसतील माहिती तर हे स्टेप्स बघून घ्या प्रेझेंटेशन मधल्या. तर आपण जास्तीत जास्त बाहेर जायचं अवॉइड कसं करू शकतो, तर ज्या डाळी आहेत, पल्सेस आहेत, जे आपण भिजवून कडधान्य म्हणतो ते खाऊ शकतो, त्याचा जास्तीत जास्त वापर करू शकतो. म्हणजे आपल्याला बाहेर जास्त पडायची गरज पडत नाही. तुम्ही जास्तीत जास्त विटॅमिन सी वाले फळं घ्या, म्हणजे संत्री म्हणा, मोसंबी म्हणा, जास्तीत जास्त लिंबू पाणी प्या, जेणेकरून विटॅमिन सी ह्याच्यानी आपली प्रतिकारशक्ती खूप वाढते आणि तेच आपल्याला कोविड-19 मात द्यायला प्रयत्न करतो. कारण सध्या जरी हॉस्पिटलमध्ये गेला तर व्हॅक्सिन ॲज सच काहीच नाहीये. तर हॉस्पिटलमध्येही व्हेंटिलेटरमध्ये लावून लावून मोस्टली इम्युनिटी तुमची बूस्ट करतात, जेणेकरून आपोआप कोविड-19 तुमची बॉडीच मात देईल त्याला. आणि आपण कमीत कमी नॉनव्हेज खाल्लं पाहिजे ह्या काळात, कारण जे कत्तलखाने वगैरे असतात तिकडे खूप स्वच्छताचं जास्त काय पालन होत नाही. तर मीठ जास्तीत जास्त अवॉइड करा. घरी बसल्या बसल्या आपली बॉडी खूप रिजिड होऊ शकते. तो स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा, कार्डिओवॅस्क्युलर एक्सरसाइज म्हणजे अं, उठक बैठक, पुशअप्स, पुलअप्स, स्किपिंग अशा गोष्टी तुम्ही करू शकता भरपूर. आणि योगा वगैरे प्रॅक्टिस करू शकता, ब्रीदिंग एक्सरसाइजेस करू शकता, ज्यात जे तर खूप वर्षापासून प्रूव्हन आहे इम्युनिटी वाढवण्यासाठी. तर हे नक्की करा ब्रीदिंग एक्सरसाइज. तर सरकारने सांगितलंय की आपल्याकडे खाण्यापिण्याचा स्टॉक भरपूर आहे. तर आपल्याला होर्डिंग म्हणजे जमावबंदी जास्त करायची गरज नाही. जास्त साठवून ठेवायची गरज नाही. साठा करून ठेवायची अजिबात गरज नाही, जेणेकरून गरजू लोकांना मिळत नाही ते अन्नधान्य. आणि जसं मी म्हणलो, डिजिटल पेमेंटचा वापर तर जास्तीत जास्त करा. कारण त्या नोटा कुठून फिरून आल्यात आपल्याला काही सांगता येत नाही. तर जितके जेवढं होऊ शकेल तेवढं डिजिटल पेमेंट करा. जंक फूड खाऊ नका ह्या काळात, कारण त्यांनी आपल्या इम्युनिटीवर म्हणजे प्रतिकार शक्तीवर खूप फरक पडतो. आणि जरी तुम्ही शॉपिंग करत असाल तरी डिस्टन्स ठेवा एकमेकांमध्ये. आय टी पब्लिकसाठी मी म्हणेल की रेग्युलर ब्रेक घ्या. कमीत कमी तुमचा लॅपटॉपवरचं काम होतच आहे, पण कमीत कमी जसं होत असेल तसं तुम्ही प्रयत्न करा. नवीन स्किल डेव्हलप करायचा प्रयत्न करा. आणि जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करायचा प्रयत्न करा. कारण एरवी आपल्याला कॉलेज काममुळे आपल्याला जास्त टाइम मिळत नव्हता, तर आता तुम्हाला टाइम मिळतोय तर याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. जर तुम्हाला मेंटली त्रास होत असेल, अँशियस फील करत असाल थोडं, तर मित्रांना व्हिडिओ कॉल करा. आणि आता भरपूर व्हिडिओ कॉल ॲप्स पण आले आहेत ज्यात गेम्स वगैरे तुम्ही खेळू शकतात आणि एन्जॉय करू शकता. तर ह्या पॅन्डेमिकमुळे, महामारीमुळे आपलं स्लीप रुटीन म्हणजे जे झोपेची वेळ आहे ती खूप बदलली आहे. तर आपण झोपेत जास्त काही कॉम्प्रोमाइज करू नका. 7 ते 8 तास झोप ही झालीच पाहिजे. जर ही झोप झाली नाही तर आपली इम्युनिटीवर डायरेक्ट ह्याचा फरक पडतो. तर झोप तर ही झालीच पाहिजे. जे लोक घरीच बसून आहेत, जास्त बाहेर पडत नाही किंवा घरचे पण बाहेर पडत नाही, तर जास्त वारंवार हात धुवायची काही गरज नाहीये आणि सॅनिटायझरही वापरायची जास्त काही गरज नाहीये. कारण जर बाहेर तुम्ही गेलाच नाहीये तर नक्कीच तुम्हाला किटाणू तर घरी आलेच नसतील. तर साबण आणि सॅनिटायझरचा वेस्टेज करू नये आणि कमीत कमी एसी वापरा. कारण जर तुमच्या घरी जर
कोविड-19 हा किटाणू आला असेल तर त्याचे जगण्याची क्षमता थंड ह्याच्यात जास्त आहे गरमपेक्षा. तर एसी कमीत कमी वापरा. तर ह्या पद्धतीने मी माझं प्रेझेंटेशन एंड करतो आणि अर्थ 5 माध्यमातून तुम्हाला ही संधी उपस्थित करण्याचा आनंद मला आहेच. तर आता तुम्हाला जे काही फीडबॅक्स आहेत ते तुम्ही मला विचारा. मी सगळ्यांना अनम्यूट करतो आता. काय प्रश्न आहेत तर विचारा. हॅलो. हा हॅलो, एक क्वेश्चन होता. बोला. हा ते पोटॅशियम परमॅंगनेट कुठे मिळतं आणि इझिली अवेलेबल असतं का? सध्या पोटॅशियम परमॅंगनेट कुठल्याही मेडिकल स्टोअर मध्ये तुला मिळून जाईल. तिकडे इझिली अच्छा. अवेलेबल आहे. ओके ओके, ठीक आहे, थँक्स. काय कोणाला प्रश्न आहेत का? हॅलो हॅलो, राज, मला एक क्वेश्चन होता हा विचार ना. की सगळ्या एजच्या लोकांमध्ये सिम्पटम्स सेम आहेत का व्हेरी करतायत? व्हेरी होतात एज टू एज. आणि अजून एक मला एक सांगायचं राहिलं तर ह्या एज ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त रिस्की मी म्हणेल तर 60 वर्षांच्या पुढचे व्यक्ती आहेत. आणि जे ऑलरेडी कुठले मेडिकल आजारपासनं जे दिसत आहेत, कॅन्सर म्हणा किंवा हार्ट पेशंट म्हणा किंवा डायबिटीज पेशंट म्हणा, यांना जास्त हे रिस्की झोनमध्ये येतात ती लोक. कोविड-19च्या जे यंग जनरेशन आहे त्यांची नॅचरली इम्युनिटी जास्त असते. सो त्यांना काळजी करायची गरज नाहीये कारण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ते रिकवर होताना दिसत आहेत. ओके ओके ओके. आणि जे छोटे जे आहेत मुलं त्यांचं काय? आणि अजून एक क्वेश्चन होता. तेही रिकवर होताना दिसत आहेत. पण नॅचरली आपण लहान बाळं आणि वृद्ध यांच्याशी कमीत कमी जास्तीत जास्त डिस्टन्स ठेवलंच पाहिजे कारण ते सगळ्यात जास्त ससेप्टेबल आहेत. ओके. अजून काय होता प्रश्न? जे मास्क आपण यूज करतोय ते वॉशेबल असतं का? जे कापडी मास्क आहेत ते वॉशेबल आहेत आणि जे मेडिकल मास्क आहेत ते आपण वॉश करू नाही शकत. सर्जिकल मास्क जे वन टाइम यूजसाठी असतात, जे हॉस्पिटलमध्ये मोस्टली वापरताना दिसायला मिळतात. अजून काय आहे? अजून काय प्रश्न आहेत का कोणाचे किंवा फीडबॅक वगैरे काय द्यायचं आहे का पीपीटी बद्दल किंवा कशाच्याही बद्दल? फीडबॅक म्हणजे तेवढंच की खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं पीपीटी. आय थिंक सगळ्यांनी बघितलं पाहिजे. चालेल, मी ही पीपीटी पण शेअर करेन तुमच्याशी. तुम्ही पण जास्तीत जास्त स्प्रेड आम्ही करा. फॉरवर्ड करतो. हो हो नक्की. चालेल. ओके, थँक्यू. चलो, थँक्यू. थँक्यू. येस. थँक्यू. बाय बाय. बाय बाय.